त्या शांत झाल्या की त्यांना माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन या, मग आपण बोलूया त्यांच्याशी. त्यांना आराम करू द्या, मी येतो आता. चला येऊ का अध्यक्ष? हा. अहो मामी तुम्हाला नाही, जयश्री यांना म्हणलो. आता काय बाबा, घरात 2-2 अध्यक्ष, हा टू मच कन्फ्युजन. आम्ही त्यांना प्रेसिडेंट म्हणू का? हा चालेल का? हा चालते की. येतो. खडू आहे का? खडू कशाला हो? डॉक्टरांचा नंबर लिहून ठेवला असता. काय अचानक मध्ये जर काही येड्याचा झटका आला तर लागल ना. येऊ का? असं जर हिला जर याड लागलं ना, बरंच होईल. अशीच घरातनं बाहेर काढता येईल. किसका है ये तुमको इंतजार में हूं ना, देख लो इधर तो एक बार में हूं ना. तुझं तर अहो मिसेस फौजी चिडू नका, प्रकृतीसाठी चांगलं नसतं. हे बघ, इथनं जा नाही तर चपलीला सडकीन सांगते. हा जाणार तर मी आहेच, पण म्हटलं जाण्याच्या आधी तुम्हाला भेटून जावं. कशाला? हा कशाला? आम्हाला लय वाईट वाटतंय बर का, म्हणजे इथून व्हेरी सॅड वाटते. काय नवरा इथं नाही तुमचा, म्हणून तुम्ही असं वागताय ना. त्याला काय झालं मग, तुमचा नवरा इथं नाही तर? हा आम्ही तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो. शीतल, का ग अशा अंधारात का बसून राहिलीस? काय नाही, मला लई काळजी वाटते बघा. अगं आता काय झालं? अहो शीतलचीच की. अहो ती एकटी पडली म्हणून अशी वागत नसेल ना? अगं आपण आहोत की तिच्या बरोबर. अहो तसं नाही, पण अजिंक्य तिकडे गेल्यापासून ती एकटीच पडली, म्हणून मी म्हणत होते बघा तुम्हाला. हे बघ, कशाला ती मागचं काढत बसलीस? हं? काय झालेलं नाही शीतलला. अहो पण आपण काय तर करायला पाहिजे की. तू जरा शांत हो बरं, बस. उगाच काळजी करत असतेस. अहो तुम्हाला काय माहित नाही, आता काय नाही माहित. मग अशी पुष्पाचा फोन आलता. मग ती म्हणत होती
का नवरा जवळ नसला की असं वागाय होतंय म्हणून. अहो त्यांच्या घरी डॉक्टर बी आले ते पण असंच सांगत होते. अहो आपल्या शेतीला खरंच येडबीड लागलं नसेल ना. तू असं काहीतरी अभद्र बोलू नकोस बर. अहो पण खरंच मला तसं टेन्शन येत. हे बघ, आपल्या शीतलला काय बी झालेलं नाही. अगे गावापेक्षा मस्त शहाणी आहे ती, म्हणून तर तिला जे कळतंय ना ते गावाला कळाना झालंय. आता अख्ख्या गावाला पटवून द्यायचं म्हणजे काय सोपं काम नाही, पण ती करेल काहीतरी. तू नको काळजी करूस. अगे माझ्या पोरीवर पूर्ण विश्वास आहे. डॉक्टर आहेत ते, मानस उपचार तज्ञ. नवरा इथं नाही तुमचा. त्याला काय झालं मग? तुमचा नवरा इथं नाही तर हा? आम्ही तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकतो. शीतले, काय झालं? काय कुठं काय काय नाही. नाही. तुम्ही कसं आहे? बरं आहे ना? जेवला का? आणि शीतले, तू का सांगितलं नाहीस मला? काय? अगं मला फोन आलते गावातनं, सच्याचा फोन आलता, राहुल्यांची तो फोन आलता. त्यांनी सगळं सांगितलंय मला. शीतले, अगं कशाला सगळ्यांसमोर बोलायचं? तुम्ही पण, तुम्हाला तर माहिती आहे ना ते भैयाची नियत कशी आहे, ती काय लायकी आहे त्याची. मला मस्त सगळं माहिती. एक नंबरचा कपटी माणूस आहे ती. गावातल्यांना गोड बोलून बोलून फसवलंय त्यानं. तेच तर वरडून वरडून सगळ्यांना सांगत होते, पण कुणाला बी पटना झालंय. अगं पण शीतले, तू वरडून काय होणार आहे का? आता गावातल्यांना काय वाटते ते बघ ना. अगं त्यांना वाटते आपण वैयक्तिक राग डोक्यात धरूनच बोलतोय. वाटतंय का नाही? म्हणूनच तुला म्हणतोय त्याला काय करायचं ते करू दे. आता अख्खा गावासमोर तू बघितलंस ना सांगून, कुणी ऐकलं का? जाऊ दे ना मग. अहो पण तो भैया नाही, नको. तो काय बोलला हे यांना सांगाय नको. नकोच, उगाच काळजीत पडते ही. काय काय भैया काय? नाही नाही, काय नाही. हे बघ शीतले, अजून किती दिवस ढोंग करणार आहे तो? मुळात त्याची नियत खराब आहे. अगं एक ना एक दिवस आपोआप गावासमोर येईल ती. नको काळजी करू. तू कॉलेजकडे लक्ष दे. अगं हो काय हो, नुसतं हमरू नको. पटतंय का तुला? भाई भाई. हा तर चल, ठेवतो मी, मला जरा एक काम आहे. हा. अजिंक्य, त्याला तर अद्दल घडवायलाच पाहिजे, आणि ती तर मीच घडवणार. मी एकटी आहे म्हणून लई माजलाय ना त्यो. एकटी काय करणार असं वाटतंय ना त्याला. पण नाही त्याची जिरवली तर नावाची शितली नाही मी.